पारगावच्या जत्रेची दानादान झाली. पारगावच्या लोकांनी रक्ताचं शिंपण करून आपल्या गावची जत्रा कायमची गाडून टाकली. पारगावची जत्रा गेली होती, तो आनंद गेला होता आणि उतरला होता तो द्वेष, संताप, सूड आणि अगतिकता. आणि आता त्याचीच वाढ होत होती. परवा एक असाच भयंकर प्रसंग उद्भवला होता. तो गावच्या आठवडी बाजाराचा दिवस होता. पेठेत माणूस मावत नव्हतं. आसपासच्या खेड्यावरचे लोक शांतपणे बाजार करीत होते. शिंप्याच्या दुकानात चंद्र आली होती. शिंपी तिच्या चोळीला शेवटचं मिरड लावित होता म्हणून ती पाळी धरून उभी होती. आणि चंद्राला पाहिल्यापासून आकुबा चावडी पुढे एटीत उभा होता. तो एकटक शिंप्याच्या दुकानात पाहत होता. चंद्रानं पुन्हा आपल्याकडे पाहावं असं त्याला वाटत होतं. परंतु सुरुवातीला तिनं त्याच्याकडे एकदाच पाहिलं होतं. नंतर ती आपल्या चोळीकडे पाहत होती. शिंप्याची आज धांदल झाली होती. परगावच्या बायांनी त्याच्या मागं तगाता लावला होता. त्यांना दूर जायचं होतं. त्यांचं काम झालं की भिरड लावतो असं सांगून शिंप्याने चंद्राला थांबवली होती. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी आकुबा येणाऱ्या जाणाऱ्यांशी मोठ्यानं बोलत होता. परंतु त्याच्याकडं मुळीच पाहायचं नाही असं ठरवून ती उभी होती. थोड्या वेळानं नाना आणि सैबू हे दोघं पेठेत आले. सैबू नानाकडं चाकरी होता. त्यानं पानाची कवळी काखेत घेतली होती. नानाला सुपारी घेऊन जायचं होतं. एका दुकानात सुपारी घेऊन नाना चावडी पुढे आला. आकुबा चावडीच्या कट्ट्यावर उभा होता. तो नानाला म्हणाला, काय नाना, छाती बरीच फुगली आ? काय भानगड आहे? ते ऐकून नाना चकित झाला, थांबला आणि म्हणाला, अक्काराम, डोकं जाग्यावर आहे का? काय म्हणायचंय ते सरळ बोल ना. मी सरळच बोलतोय, पर ते तुला वाकडे ऐकू येतंय. आकुबा भुया चढून म्हणाला, मला असं म्हणायचंय की एक गुन्हा पचला म्हणून चढून जाऊ नको, सरळ वाग. नानाच्या हातापायाची आग झाली. तो 2 पावलं पुढे जाऊन म्हणाला, आक्या, गांजा ओढलास वाटतं. ही चावडी आहे, चावडी. घोड्याच्या पांगत गाढव शिरलं म्हणून ते घोड्याची बरोबरी करत नाही. नाना, तोंडावर, नाहीतर. आकुबा ओरडला. पेठ बावरली. चंद्रानं बाहेर पाहिलं. नाना तिच्याकडे पाठ करून आकुबाकडे पाहत होता. तो खवळून म्हणाला, आक्या, नाहीतर काय करणार? मी तुझी जीभ उपसून काढीन, गोळी घालीन. आकुबा म्हणाला, पाटीलाळीच्या माणसाला बोलतोस तसं मला समजू नका. तू मला गोळी घालणार? नानानं विचारलं आणि तो सैबूला म्हणाला, सैबू, पळ, माझी बंदूक घेऊन ये, जा. त्यानं सैबूला घराकडे लोटला. सैबू पळत गेला आणि आकुबा ओरडला, चिमा, माझी बंदूक आण. अक्क्या, तू आपली बंदूक घेऊन देवळाकडे जाऊन उभा राहा. नाना संतापून म्हणाला, आणि मी इथं उभा राहतो. तू मला गोळी घाल, मी तुला घालतो. मी तुला जर एकाच गोळीत ठार मारला नाही तर मी नाईकड्याची अवलाद नाही. चिम्यानं बंदूक आणून आकुबाला दिली आणि नाईकड्याच्या आळीनं 25 गडी घेऊन स्वतः सकुबा नाईकडा धावत आला. त्यानं नानाला विचारलं, नाना, काय झालं? नाना काहीच बोलला नाही. सैबू रिकामा आलेला पाहून तो अधिकच खवळला. सैबू, माझी बंदूक, असं ओरडून तो घराकडे धावत गेला. वातावरण तंग झालं. पेठेतील लोक आता काय होणार या विचारानं कावरे-बावरे झाले. सकुबानं आकुबाच्या हातातील बंदूक हिसकली आणि 20-25 पोरांनी आकुबाला रगडून काढला. तेव्हा त्यानं हात जोडले, म्हणाला, माझं चुकलं, आमचं बोलता बोलता वाढलं. आरपर आता नाना बंदूक घेऊन येईल की. सकुबा म्हणाला, त्याचं काय? आता काय बी करा. आकुबा भ्याला. सकुबानं आक्याला आपल्या घरात घातला आणि नाना आला की त्याला धरा असं आपल्या लोकांना सांगितलं. आक्या घरात गेला आणि नाना बंदूक घेऊन आला. काडतुसाची माळ गळ्यात घालून त्यानं बंदूक लोड केली
नी ओरडला, अक्क्या, बाहेर ये. परंतु लोकांनी नानाला धरला. सखुबा म्हणाला, एक, त्याचं चुकलं. चल. नाही, मी हलणार नाही. नाना म्हणाला, त्याला माझ्या पुढं आणा. नाहीतर आबा, माझा जन्म त्या अक्क्यासाठीच झाला होता असं समजा. नंतर सर्वांनी नानाची बंदूक काढून घेतली आणि अक्क्याला पुढं आणला. त्यानं येताच आपली चूक कबूल केली आणि नाना शांत झाला. गळ्यातील ती काडतुसाची माळ नी बंदूक सैबूकडे देऊन चालू लागला. एक भयंकर प्रसंग टळला. 13-14 वर्षाचा सैबू हसला. त्याला अधिकच आनंद झाला होता. नाना घरी आला तेव्हा उमाबाई रडत होती. ती नानाला सुखी पाहून अधिकच संतापली. म्हणाली, नाना, तू आम्हाला जगू देणार की नाही? अगं पण म्या काय केलं? तू असं खून करू लागल्यावर आम्ही गावात जगायचं तरी कसं? उमाबाईनं विचारलं. आई, विनाकारण खून कराय माझं का डोकं फिरलं आहे? नाना म्हणाला, आक्यानं कारणाशिवाय वाढवलं. मला गोळी घालीन म्हणाला. तरी बी तू कुणाचा खून करू नको. उमाबाई म्हणाली, आक्या तसं कधीच बोलणार नाही. त्याचा बोलवता धनी वेगळा हाय. तू आता जपून वाग. आक्या कुचका काटा हाय. त्यानंतर गाव शांत झाला होता. चंद्रा लगबगीनं चालत होती. ती अक्कारामाच्या मळ्याजवळ आली. तिनं चाल मंद करून कानोसा घेतला आणि पुन्हा पाय उचलून ती चालू लागली. मध्येच तिनं मागं पुढं पाहिलं. ओढ्यात कुणीच नव्हतं. ती नानाच्या मळ्याजवळ थांबली. टाचा उंच करून तिनं मळ्यात पाहिलं. मळ्यात सामसूम होती. उंच झाडं शांत उभी होती. तिला धीर आला. डोकीवरचा पदर दातात धरून ती पुढे गेली. पुन्हा तिनं समोर पाहिलं आणि त्याच वेळी नाना उसातून बाहेर येऊन घरात गेला. त्यानं उजव्या हाताची जखम बांधली होती. त्याला पाहताच तिची छाती धडधडू लागली. जाळीत अचानक वाघ दिसावा तसा तिनं पळ काढला आणि आपल्या मळ्याजवळ येऊन ती पुन्हा थांबली. तुकाराम पाटलाशी आकाराम बोलत होता. त्याचं बोलणं ती ऐकू लागली. तुम्ही नुसतं व्हय म्हणा, म्हणजे बघा मी काय करतो. मला तुमचं मोडायचं नाही. तुम्ही सांगाल तसं करीन. आकुबा म्हणत होता. तू करशील त्यात मी आहे. जा. तुकोबाचं बोलणं चंद्रानं ऐकलं आणि ती ओढ्यातून चढून आपल्या मळ्यात गेली. तिला पाहताच आक्या उठला. तिच्याकडे पाहून हसत म्हणाला, बरं आबा, मी चलतो. तुम्ही निवांत असा. मी निवांतच आहे, तुकोबा पाटील म्हणाला. आक्या ओढ्यात उतरून आपल्या मळ्याकडे गेला आणि तुकोबा न्याहारीला बसला.